काल्याचं कीर्तन अण्णा मी 40 सेकंदात म्हणलं तरी संपवेन. 43 वर्ष काल्याचंच कीर्तन ऐकताय की तुम्ही, 40 सेकंदात सुद्धा संपतं. पण त्यातनं काय घ्यायचंय ते कळलं पाहिजे, नाही तर 40 सेकंदात संपतं. भगवान गोपाल कृष्णाचा मथुरे जन्म झाला. मथुरे जन्म झाल्यानंतर देवकीनं मांडीवरती घेतला. देवकीच्या मांडीवरून वसुदेवन मांडीवरती घेतला. भगवान गोपाल कृष्णानं सांगितलं मला इथं ठेवू नका, मला गोकुळाला घेऊन जा. त्या पद्धतीनं वसुदेवानं कृष्णाला डोक्यावरती घेतलं. गोकुळाला नेऊन पोहोचवलं. गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. तिथल्या लोकांना एवढा आनंद झाला गवळण त्याला पाहायला यायला लागल्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुतना मावशी आली. काग बगरेटा माळेले दैते अवघी दैत्यकानी पचविली. त्यानंतर कृष्ण रांगू लागला. तळवे हात टेकीत चालू लागला. चालता चालता थोडासा पुढं सरकू लागला. बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर गोपाळ जमवले. गोपाळांना घेऊन त्यानं चोऱ्या करायचा प्रयत्न केला. आणि मग मात्र यशोदेनं सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना, इथं थांबू नको, चोऱ्या करायला वाढलेले आहेत, तू तिथं घेऊन जा. तिथं गेला. गोपाळांशी खेळ खेळला. दुपारी 12 वाजता खडकी सोडेले मोठा. आजीचा दही काला गोमटा. खांदे भार पोटी भोक काय खेळावयाचे चूक. पाणी वहा हळद कुंकुम हा मम म्हणा. झालं की काल्याचं कीर्तन. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एवढा आनंद झालाय, इतका आनंद. येऊ दे हात वर सगळ्याचे. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म आहे. यशोदा को लल्ला भयो, यशोदा को लल्ला भयो. आणि गवळणी एकमेकींना सांगायला लागल्या हात वर. टाळीचा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला.